तर विधानसभेत भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस हे समोरासमोर आले व भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांचा खोटेपणा हा सर्वांसमोर उघड केला आहे. तर ते म्हणाले की राज्यातील काही महत्त्वाच्या कृषी आणि युवक कल्याण योजनांबाबत वास्तव परिस्थिती पाहणे हे गरजेचे आहे. व पुढे ते म्हणाले की सर्वप्रथम सौर ऊर्जा पंप योजनेबद्दल मोठ्या प्रमाणावर घोषणा करण्यात आली. मागील त्याला सौर पंप शेतकऱ्यांनी अर्ज केले, आपला हिस्सा भरला, हजारो कोटी रुपये शासनाकडे जमा केले, पण प्रत्यक्षात किती पंप वेळेत बसले? अनेक शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. शासनाचं कौतुक झालं, विक्रमी नोंदणी केली, पण जमिनीवरचा शेतकरी अजून वाट पाहतोय. ही वस्तुस्थिती आहे. ते नेमकं काय म्हणाले हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. असे वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही तिन्ही ट्रिगर बंद करतोय आणि त्याचे पैसे आम्ही शेतकऱ्यांना देतोय. 1 रुपया स्वतः शेतकऱ्यांना दिलाच नाही. पुढे ते म्हणाले की यानंतर 1 रुपयाच्या पीक विमा योजनेची घोषणा झाली. 1 रुपया भरून विमा ही घोषणा ऐकून शेतकरी आनंदी झाला, पण नंतर ही योजना बंद करण्यात आली. जर ही इतकी यशस्वी आणि लोकाभिमुख होती तर ती का बंद झाली? या योजनेतून हजारो कोटी रुपये जमा झाले, पण प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम जमा झाली असे प्रश्नचिन्ह भास्कर जाधव यांनी उभे केले. व या योजनेतून हजारो कोटी रुपये जमा झालेले, पण प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम जमा झाली, अनेकांना भरपाई मिळाली का, असा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर ते पुढे म्हणाले की कृषी समृद्धी योजनेची घोषणा करण्यात आली. मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडला गेला. मोठी रक्कम शेतकऱ्यांना देणार असल्याचं सांगितलं गेलं, पण त्या निधीची प्रत्यक्ष बजेटमध्ये तरतूद झाली का? पूरक अर्थसंकल्पात अपेक्षित तरतूद झाली नाही आणि शेतकऱ्यांच्या हाती काही झालं नाही अशी टीका होत आहे. तर वारंवार आकर्षक घोषणा केल्या जातात, पण अंमलबजावणीच्या वेळी अडचणी निर्माण होतात. उदाहरणार्थ कर्जमाफीबाबतही जून महिन्याचा उल्लेख करण्यात आला. प्रश्न असा आहे, जर मदत घ्यायचीच असेल तर ती लगेच का नाही? जूनपर्यंत थांबण्याचं कारण काय? असे प्रश्न भास्कर जाधव यांनी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडले. व ते पुढे म्हणाले की अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं, विशेषतः मराठवाड्यात. केंद्र सरकारकडे प्रस्ताव वेळेत गेला का? मदत किती मिळाली? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे अपेक्षित आहेत. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. तसेच युवकांसाठी जाहीर केलेल्या प्रशिक्षण योजनेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. मागील भाषणात लाखो युवकांना प्रशिक्षण दिल्याचा उल्लेख होता आणि हजारो कोटींची तरतूद जाहीर करण्यात आली होती. मात्र यावर्षी भाषणात त्या योजनेचा उल्लेख नाही. योजना सुरू आहे की थांबली हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. म्हणजेच मोठ्या घोषणा, मोठे आकडे, पण अंमलबजावणी आणि पारदर्शकता याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. शेतकरी असो किंवा युवक, त्यांना केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष मदत आणि परिणाम हवा आहे. तर मित्रांनो, भास्कर जाधव यांच्या या वक्तव्याबद्दल आणि आपल्याला काय वाटतं, या योजनेबाबत शासनाने अधिक स्पष्टता आणि पारदर्शकता दाखवायला हवी का? आपलं मत नक्की कळवा. पाहत राहा मराठी भूमी. जय हिंद, जय महाराष्ट्र.